फोन ठेवायच्या नादात कने भाजूला कसला चटका बसला. एकदा नाचा पडा लागला कने कसा लागतो बघा. काल सकाळी कने हे केलं, सेल संपलं. कसलं माझ्याकडं गॅस हीटर आहे ना, तर त्याचं सेल संपलं. म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत ते माशाचं फिल्टर पॅक झालं म्हणून ते स्वच्छ करायला घेतलं. ते स्वच्छ वगैरे केलं. सारखं 8 दिवसाला कधी ते काढायला लागायला लागलं, इतकं त्याला कचरा जमा झाला म्हणजे व्हायचा. मग कधी त्या स्वच्छ केलं. ते ऑक्सिजनचं मशीन लावायला गेल्यावर ते ऑक्सिजनचं मशीन बंद केलं. मग ते दुसरं लावलं तोपर्यंत तयार करून ते काढून ठेवलं. त्यानंतर ज्या शॉपमधून आम्ही मासे वगैरे आणतो, खाद्य वगैरे आणतो की नाही, त्या शॉपवाल्यानं फोन केला की नेमकं म्हणजे कशामुळे इतकं लगेच कचरा होतो. कारण ते शॉपवाले एखादी मासे विकणार आहेत, ते म्हणाले की आम्ही 1 महिन्यातून एकदाच काढतोय स्वच्छ करायला. मग आमचं कसं काय 8 दिवसानं होतं म्हणून. तर ते म्हणाले कदाचित तुमचं खाद्य जास्त पडत असेल. म्हटलं कितीतरी घालायला लागते. तर ते म्हणाले फक्त अर्धा चमचा होईल इतपतच घालायचं, कारण तेवढंच त्यांना अन्न पुरेसं आहे. आणि मी काय करायची, 1 चमचा घालायची, कधी कधी 1.25 चमचा घालायची. का तर त्यांचं बिचाऱ्यांचं पोट भरायचं नाही, त्यांनी बोलू शकत नाहीत, असं करून मी त्यांना खाद्य जास्त घालायचे. त्यामुळे ते सारखं फिल्टर करून पॅक व्हायचा कचऱ्याने. ते झालं. त्यानंतर सेल काल काय आणायला जमले नाही. रात्री वेळ झाला, म्हटलं सकाळी आणा. तर सकाळी कधी आज रविवार नीला सुट्टी, त्यामुळे कोणच उठले नाही ते. आणि मी काल काय ठरवलेलं, आज अमावस्या म्हणून लवकर उठून लवकर आवरायचं, कारण मला आज उंबरा पूजन पण वगैरे करायचं होतं, हळदीचं लेपन वगैरे लावून. मग ते लावायचं असलं की नाही वेळ होते सगळं देवपूजा वगैरे करायला. त्यामुळे लवकर उठायचं ठरवलं होतं. सकाळी ही दोघं लवकर उठली नाही, त्यांनी पण उठवलं नाही, कारण सुट्टी आहे म्हटलं जाऊ दे, आपल्यासाठी नको त्रास. ते उठल्यानंतर सेल आणतोपर्यंत मी फरशा वगैरे सगळं पुसून घेतलं. त्यामुळे बाकीच्या कामांना वेळ झाला. मग आंघोळ वगैरे झाल्या तोपर्यंत आता म्हटलं सगळं पूजा वगैरे झाली. आता जेवण अर्धं झालेलं आहे. फरशा त्यांनी काय मी सकाळीच पुसून घेतलेले आहेत. नीलला पाणी सोडायला गेली, कारण त्याला आज अमावस्या असते ना. आज अमावस्याचं मुलांना ओवाळतात, दिवापूजन करतात, दिव्यानं ओवाळायचं असतं, असं असतं. तर कधी माझा काय मोठा मुलगा नाही आहे, इथं बाहेर शिकायला आहे, पण कधी त्याचा फोटो मी त्याच्या हातात देते आणि दोघांनाच एकदमच असं ओवाळते. त्याला पाणी सोडायला गेली तोपर्यंत सिलेंडरच संपलं त्याचं, गॅस हिटरचं. मग आता ते इथे गॅसवर पाणी तापत ठेवलं. जसं एकदा जर नाचा पाडा लागला की एक पण काम सुरळीत होत नाही. तवा भाजला मग इतकं ते असं रख होते की नाही. आणि ते उलट्या बाजूला भाजलं की नाही जास्त दुखतं. आणि असं कामांना जर वेळ झाला किंवा अशी कामं होईना झाली की नाही जास्त असं चिडचिड होते. तर डोकं शांत ठेवायचं आणि जितकं होईल जे समोर येईल की नाही ते काम करत जायचं. कारण चिडचिड केली किंवा आता कधी व्हायचं असा विचार केला की नाही उलट जास्तच कामांना वेळ लागतो आणि कामं आवरत नाहीत लवकर. त्यापेक्षा की नाही अजिबात विचारच करायचा नाही. जे समोर येईल ते शांतपणे काम करत राहायचं. मी असंच करते. चिडचिड होऊन पण काय उपयोगच नाही, आपल्यालाच त्रास होतो. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तर इथं पहिल्यांदा मी कधी ह्यांना सेल आणायला पाठवून दिलं होतं आणि पाणी चावीला पाणी येतं की त्यावेळी मी इथं पाणी मारून धुवून घेते. इतर वेळी म्हणजे आमच्याकडे 2 दिवसानं पाणी येतं. तर ज्यावेळी पाणी येत नाही की नाही त्यावेळी मी असं ह्या मोपनं की नाही पुसून घेते. आणि हे सिलेंडर जादाचं आणून ठेवलं होतं की माझ्याकडे कसं जेवणासाठी 1 सिलेंडर, एक इथं माझं आंघोळीसाठी गॅस हीटर आहे की नाही त्याच्यासाठी 1 सिलेंडर आणि 1 सिलेंडर मी जादाचं घेऊन ठेवले. कारण दोन्हीपैकी एक जरी संपलं की नाही की आता समजा जेवणाचं संपलं की मग इकडलं तिकडे लावायला लागतं आहे, जेवण करायला लागतं आहे, त्यानंतर इकडं असं धावपळ होते. त्यामुळे की नाही एक जादाचं सिलेंडर मी आणून ठेवलेलं, तर ते भरून ठेवले आणि ते मी आता पुसून कधी तिथंच बाहेर ठेवलेलं म्हणून एका कोपऱ्यात लावून ठेवलं आणि सगळं पुसून घेतलं. कारण आज अमावस्या असल्यामुळे मला कधी हळदीचं लेपन करायचं आहे म्हणून म्हटलं अगोदर कधी सेल वगैरे आणतोपर्यंत हे सगळं पुसून घेऊया. बाहेर कधी पाणी पण मारून घ्यायचं होतं. पावसाचं पाणी काय पडतेच आणि पावसाच्या पाणी कधी तिथं जवळच उंबऱ्याजवळ पडत असल्यामुळे सगळं पाय इकडं उडतं, त्यामुळे पुसून घ्यायलाच लागते. म्हटलं आज दरवाजाच्या इथं पण कधी सगळ्या अशा चिकळ्या उडालेल्या होत्या म्हणून अर्ध्या दरवाजाच्या खाली कधी पाणी मारून धुवून घेतलं. त्याच हातासरशी मी बाहेर दारात पण पाणी मारून खराट्यानं झाडून घेतलं. कारण हे बाहेरचं वाळायला, हे बाहेरचं दार काय वाळतच नाही सोडा पावसाळ्यामुळं, पण हे आतलं जे गेटच्या आतलं हे आहे की नाही मी आता पुसलेलं ते थोडंसं की नाही वाळून जाईल, नाहीतर मग सगळं पाय परत की नाही घरात उडतात. तर इथे माझं बाहेरचं पुसून झालेलं आहे. त्यानंतर मी हॉल पण पुसायला घेतला लगेच, कारण हे बाकीच्यांचं आवरतोपर्यंत म्हटलं, कारण भिजायला पण होते त्यामुळे की नाही म्हटलं हातासरशी की नाही फरशी पण पुसून घ्यायची. मी फरशीच्या पाण्यात यात हळद घातलेलं आहे, हिंग, मीठ
थोडंसं आपलं भीमसेन कापूर असतं की नाही तो घातलेला आहे. मी वायटीला काल कनी असं स्क्रोल बघताना मला एक व्हिडिओ दिसला, त्यामध्ये त्या ताईने सांगितलं होतं की अमावस्येचं असं थोडंसं आपल्या घरी मीठ काय मी घालतेच, पण हळद हिंग किंवा तो कापूर मी पाण्यात नव्हते घालत. तर त्यांचं ऐकलं होतं, तर म्हटलं चला आपण पण घालून बघूया. पॉझिटिव्हिटी असते आपल्या राहते, निगेटिव्हिटी निघून जाते ह्यासाठी. तर ते घातलं आणि त्यानं कनी सगळं असे फरशी वगैरे पुसून घेतल्या. पहिल्यांदा सगळं टेबल वगैरे मी कापडानं पुसून घेतलं होतं हातानं, ते मी काय दाखवलं नाही. आणि इथे कनी किती जरी चार्लीला खाली बसायला पोतं जरी टाकलं कनी तो बाकड्यावर नाही तर बेडवर असाच बसतो, किती पण टाका तर तो ऐकतच नाही. थोडा वेळ रागवलं की नाही तेवढ्यापुरता बसतो आणि परत इकडे तिकडे गेलं की आणि परत बाकड्यावर जाऊन बसतो. आणि बाहेरचं धुवायच्या अगोदरच कनी मी घरात पण झाडू मारून घेतला होता. आणि झाडू मारतानाच पसारा थोडासा इकडे तिकडे नीटनेटका ठेवल्यामुळे कनी पुसताना पसारा वगैरे काय ठेवायची गरज लागत. तर इथं हॉलची फरशी पुसून झाल्यानंतर मी बाकीच्या रूमच्या पण फरशा कनी सगळ्या पुसून घेतल्या. त्यानंतर टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि त्यानंतर माझं आवरलं. कारण माझं आवरल्याशिवाय जेवण अजून बाकी होती, पूजा वगैरे बाकी होत्या. मी सकाळी समई वगैरे दिवा वगैरे सगळं घासून ठेवलं होतं, म्हणजे ते पण कसं पाणी असं गेलं की नाही वात वगैरे लागत नाही, त्यामुळं आरती करायची होती म्हणून सगळं घासून ठेवलं होतं. त्यानंतर माझं आवरल्यानंतर इथे आता मी देवपूजेची तयारी करायला घेतली. इथे मला तांदूळाचं बदलायचं आहे, कारण मी अमावस्येला आता तांदूळ बदलायचं असं ठरवलं होतं आणि ते पण तांदूळ जुनं कणी असं चिकट झालं होतं. त्यामुळे मी ते पलीकडल्या काकूंच्या कोंबड्यांना दिला, नवीन तांदूळ नवीन प्लेटमध्ये घालून ठेवलं. त्यानंतर कळशी वगैरे सगळ्या पितांबरीनं घासून त्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढलं होतं. मला नारळ पण बदलायचं होतं, कारण अमावस्येला मी नारळ बदलते. जुना नारळ आपण प्रसाद म्हणून किंवा घरी आपण जेवणात वापरायचा, नवीन नारळ अमावस्येला मी बदलते. त्यानंतर हे गजलक्ष्मी आहे बघा. हे मला आमच्याकडे कसं संक्रांतीला कनी रथ सप्तमीला म्हणजे बायका कनी ते रथ सप्तमीचा हळदी कुंकू करतात, त्यावेळी हे गज दिले जातात. सुपात सगळ्या स्त्रियांचा शृंगार दिला जातात. त्यानंतर ते सूप कनी हे गजवरून दिलं जातं, तर ते पण मी पूजा करते. त्यानंतर गणेश आहे की नाही, दिवाळीला आपण जे पैसे पूजा करतो लक्ष्मी पूजा म्हणून, तर ते पैसे साठलेले, तर मी त्याचा कनी चांदीचा गणपती आणला होता. आणि कृष्ण हे माझ्या घराच्या वास्तुशांतीला माझ्या नंदुबाईने दिला होता. त्यानंतर हे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. साईबाबा हे मला पलीकडली आपली रूम पाडताना ना तिथे मला चौकटीत दिसले होते, सापडले म्हणून मी त्याची पण पूजा केलेली आहे. त्यानंतर घंटी, त्यानंतर विठ्ठल रुक्माईचे जी मूर्ती आहे की ती मी पंढरपूरला गेल्यानंतर मला घ्यायची इच्छा झाली होती म्हणून मी ती घेतली होती असं. आणि कळशीत मी कुळस्वामीच्या नावानं नारळ पूजा करते. असं माझ्याकडे इतकं दिवस. साईबाबांची मूर्ती आहे, त्यानंतर तिकडे रेणुकाचा फोटो आहे आमच्याकडे. आमच्या घरी यल्लम आहे, रेणुका आहे, त्यामुळे गावाकडे पडवे वगैरे असते, आम्ही वर्षातून एकदा जावं लागतं, त्यामुळे माझ्या घरी मी रेणुकाचा फोटो पुजलेला आहे. आणि हे बाळूमामा आहेत, ज्यांना कधी तुम्ही आदमापूरला जर कधी आला असेल तर तुम्हाला बाळूमामा माहीत असतील. त्यांचं देवस्थान आहे, त्यांना मी त्यांचाच भंडारा आहे, मी तिकडून आणते आणि त्यांचा भंडाराच मी त्यांना लावते. त्यासोबतच मला रोज माझ्या कपाळावर आणि थोडंसं मला कधी प्रसाद म्हणून तोंडात चाखायची पण सवय झाली. ती रोजची सवय पडलेली आहे. बरोबर कधी बोट कपाळावर गेलं की ते जिभेवर जातच. त्यानंतर आपली महादेवाची पिंडी आहे, हे मी मार्लेश्वरला गेलेली, तिथून मी महादेवाची पिंडी आणली होती, कारण मला श्रावणात वगैरे त्याची पूजा करायला माझ्याकडे महादेवाची पिंडी नव्हती, त्यामुळे मी किती अशी थोडीशी मध्यम आकाराची दगडाची मला अशी काळ्या कलरची पाहिजे होती, तिथं मला भेटली म्हणून मी तिथून आणली होती. अशा पद्धतीने आता आपली पूजा करून घ्या. अजून मला समई वगैरे वात वगैरे लावायचे आहेत, सगळं साहित्य काढलेलं कारण ते भरून ठेवते आणि समई दोन्हीकडं वात करून तेल घालून कधी समई लावून घेऊया. आणि त्यासोबतच माझ्याकडे रोजचा जो दिवा असेल तो पण मी घासून ठेवला होता, तो पहिल्यांदा लावून घेऊया. त्यानंतर मी पाण्याचा एक छोटासा असा चिंबू ठेवते आणि दूध किंवा साखर जे काही छोट्या वाटीमध्ये असेल की नाही ते ठेवते, म्हणजे ते आपल्याला रोज देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायला म्हणून मी तिथंच ठेवून देते. तर इथं आता आपल्याकडे दिवाच्या वाती केलेल्या आहेत, मी ते रोजच्या दिव्यामध्ये पण लावून ठेवते आणि दोन्ही साईडच्या समयेमध्ये पण लावून ठेवलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे कधी आजचा नारळ छोटा होता, त्यामुळे म्हटलं आणि कधी खाऊची पानं आणायला दुकानात पण जायचं होतं, म्हटलं राहू दे आंब्याची पानं कधी चालतात म्हणून मी इथे आंब्याची पानं आणली होती आणि आंब्याची पानं कळशीला बाजूला लावून कधी त्यामध्ये नारळ ठेवला होता. तर हे बघा देवपूजा करताना ना किती प्रसन्न असं वाटतं मला. माझ्या देवारातल्या देवपूजा करताना इतकं म्हणजे पॉझिटिव्ह फिलिंग येते की नाही, एकदम असं भारी वाटते. चला तर माझी आता पूजा पण झालेली आहे. अजून आता समईला हळदी कुंकू लावून अक्षदा टाकून कधी ओवाळून घ्यायचे, तर ते पण आता करून घेऊया. दोन्ही समय ना आणि आरती केलेली, त्या आरतीला पण मी एकदमच कधी दिवा लावून घेतला. जुना नारळ होता तो मला वापरायलासाठी मी तो बाजूला काढून ठेवला.
बघा आपली छोटीशी पूजा झालेली आहे. आज अमावस्या असल्यामुळं समयी पूजा पण करायच्या होत्या, त्यामुळे दोन्ही मोठ्या समय लावलेले आहेत. त्यानंतर आरती पण केलेली आहे आणि आपला रोजचा दिवा पण पुजलेला आहे. ह्यात फक्त कमी आपल्या फुलांचे फुलं हवी होतीत आपल्याला. पिल्लू रे, कारखान्यावर कधी फुलं भेटली तर आण काय, तर फुलं घातली कधी मस्त. कारखान्यावर फुलं भेटली तर आण, मग तिथं बघ असली तर. ती हिची शेवंतीची फुलं नसतात की हाराची, तर फुलं घातली का नाही कसं मस्त असं भरगच्च देवारा दिसतो. पण असो आपल्याला दाखवायलासाठी पूजा करायची नसते, आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण पूजा करायची असते. तर तुम्हाला ही माझी छोटीशी पूजा कशी वाटली ते नक्की सांगा. आणि त्यानंतर मी बाहेर आले होते उंबऱ्याला हळदीचं लेपन करायलासाठी. तर यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि अत्तर घातलेले आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते घातलं तरी चालतं, अजून गोमित्र असेल तर ते एकदम भारी. तर मी फक्त हळद आणि माझ्याकडे अत्तर होतं म्हणून अत्तर आणि भीमसेन कापूर थोडासा ठेचून मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी घालून त्याची पेस्ट केलेली आहे. आणि पूर्ण उंबऱ्याला कणी उन्हाळ्यात दाट असा लेप दिला कणी काय वाटत नाही, वाळत्या लगेच. पण पावसाळ्यात काय होते म्हणजे पावसाळ्यात मी पातळच असं देते, कारण त्यावर चुकून जरी पाय कोणाचा पडला आणि ते सगळं फरशीवर कणी परत येतं. त्यामुळे असं पातळच हळदीचा लेप दिलेला आहे. आणि बाहेर काय रांगोळी काढू शकत नाही, त्यामुळे कधी मी फक्त उंबऱ्याच्या मध्ये स्वस्तिक काढलं, कारण बाहेर काढून पण पावसाच्या पाण्याने ते निघून जाणार होतं. आज थोडासा वेळ झाला पण काहीच पर्याय नाही, आपल्याकडे जसं आहे ना वेळेनुसार तसं काम करायचं, फक्त मनाची श्रद्धा ठेवायची बस. त्यानंतर मी चपाती करायला आले होते, चपाती करायच्या होत्या आणि मी नीलला म्हटलं आता नीलला आज ओवाळायचं असतं म्हणून त्याला पाणी सोडायला गेली तर सिलेंडर संपलं. मग ते परत कणी गॅसवर ठेवलं, त्याला थोडंसं बाहेर फुलं आणायलासाठी पाठवलेत. फुलं जर मिळाली तर घेऊन येईल आपल्या देवाला. तर तोपर्यंत मी चपात्या करून घेते, अजून भाजी आमटी करायची आहे. पण त्याला कणी ओवाळायचं पण होतं, त्यामुळे पहिल्यांदा त्यानं आंघोळ केली. त्यानंतर कणी तनू इथं नसल्यामुळे त्याचा फोटो मी त्या नीलच्या हातात दिला होता. दोघांना ओवाळा, त्यानंतर चार्लीला पण ओवाळून घेतलं. चार्लीनं फक्त कुंकवाचा टिळक आणि अक्षदा वाहून घेतल्या. तो आगीला घाबरतो, त्यामुळे त्यानं कणी आरती काय करून दिली नाही मला, फक्त गंध आणि अक्षदा टाकून घेतल्या. सगळी कामं झालेली आहेत आणि सगळ्यात शेवटचा कहर म्हणजे तुम्हाला आता दाखवते चार्लीनं काय आगावपणा केला. इथलं असं जवळजवळ कणी हे 2 किलो होईल एवढा कापूस या आगाव कार्ट्यानं काढलाय आणि आला इकडेने. चार्ली काय आगावपणा केलास हां? कणी मी आज मला वेळ झाला म्हणून तिकडं कामं आवरत बसली, इकडं काय मी लक्ष नाही दिलं. जर बेडशीट मी धुवायला काढले होते, नील किंवा नीलचे बाबा आले असणार आणि दरवाजा बंद करायचे विसरले असणार, तेवढ्यात ह्यानं बसून हा पराक्रम केलेला आहे. आता ही गादी खराबच, आता ही नवीन करायला टाकायला पाहिजे, कारण हा आता कापूस भरून कणी गादी गुंडवून गादीवाल्यांच्याकडे द्यायला पाहिजे आणि नवीन गादी करून घ्यायला पाहिजे. आता म्हणजे म्हणतात ना एकदा जर हे लागलं कणी की ते शेवटपर्यंत लागते, 1-2 दिवस कणी असा एकदम असा खराब जातो. चला तर ह्यासोबतच कणी आजचा ब्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.